ओम नमः शिवाय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. परमपूज्य ऐनलिखित परमार्थ मार्गदर्शन भाग 8 बोधामृत. मागील भाग पुढे चालू. विषय 3 बोधवचन रत्नमाला. 10. देवा, माझे म्हणून जे काही आहे ते सर्व तू घेऊन टाक आणि एक वार मला दर्शन देऊन पावन कर. अशी वृत्ती होणे हा त्याग, हे वैराग्य आणि हीच अनन्य शरणागती होय. मात्र वाऱ्याच्या झुळकीसरशी उडणाऱ्या गवताच्या काडीप्रमाणे क्षणभरच टिकणाऱ्या वृत्तीचा येथे उपयोग नाही. 11. परमेश्वराचे व आपले ऐक्य होणे म्हणजे लग्नच आहे. हे लग्न होईपर्यंत साधनांचा खटाटोप व त्यातील अडचणी दूर करण्याची गडबड सुरू असते. एकदा साधले की सर्वत्र शांतता. मग आपण निश्चिंत होतो. 12. पाणी घुसळले असता श्रमाशिवाय दुसरे काहीच जसे पदरात पडत नाही, तद्वत मी म्हणजे 3.5 हाताचा देह आणि देहसंबंधी हे माझे जिवलग असे मानून अहममतेच्या ठिकाणी जो गुरफटून राहतो त्याला दुःखाशिवाय काहीच हाती लागत नाही. दही घुसळल्या जसे लोणी निश्चित मिळते, त्याप्रमाणे परमेश्वराला आपला मानून अनन्य भावाने जो आळवितो त्याला अखंड सुखाचा ठेवा निश्चित मिळतो. 13. परमेश्वर मनाच्या स्थिरतेत आमच्याशी बोलतो आणि चंचलतेत आमच्याशी तो अबोला धरतो. याचा अर्थ असा की मनाच्या स्थिरतेत त्याचे बोलणे आपणास कळते आणि चंचलतेत कळत नाही. 14. वातीने तेलाचे सहाय्य घेतल्यावरच तिला जसा दिवा होण्याचा अधिकार प्राप्त होतो, त्याप्रमाणे देवाचे सहाय्य घेतल्यावरच मनुष्य गुरुकृपेला पात्र होतो. 15. परमेश्वर अनाथांचा नाथ आहे. ज्याला परमेश्वराचे सहाय्य हवे आहे त्याने प्रथम अनाथ व्हायला पाहिजे. अनाथ होणे म्हणजे आपला कर्तेपणाचा अभिमान देवाच्या चरणी वाहणे, अर्थात आपल्या जीवनाचे सूत्र देवाच्या हातात देणे. 16. मनुष्याला काय हवे असते? सुख व समाधान. ते मिळविण्यासाठी मनुष्य प्रत्येक वस्तूचा संग्रह करीत असतो. पण ज्या वस्तूत समाधान नाहीच त्या वस्तूपासून समाधान मिळणार कसे? परमेश्वर हा समाधानाचा ठेवा आहे. करिता ज्याला समाधान हवे असेल त्याने अत्यंत कळकळीने परमेश्वराची प्रार्थना करावी. देवाला प्रार्थना पोहोचली की लगेच समाधान मिळतेच. 17. आई मुलांना भाकरी पचत नाही तर भात पचत नाही तर आटवलं, तेही पचत नाही तर दूध देऊन पाहते. त्याचा उद्देश एवढाच की कोणीकडून तरी त्याला दिलेला आहार पचावा आणि प्रकृती सुदृढ राहून सत्वर त्याची वाढ व्हावी. मुलासाठी आई अनेक उपाय जे योजित असते त्याचे कारण एकच की मुलावरील प्रेम. त्याप्रमाणे जनांना दुःख जाणवू नये आणि त्यांना सदा आनंदात राहता यावे म्हणून भगवान श्रीकृष्णाने गीता सांगितले आणि मुनिवर्य व्यासांनी 18 पुराणे वर्णिले. पण ती संस्कृत भाषेत असल्यामुळे त्यांचा अर्थ विद्वान मंडळींनाच उमगू लागला. पुढे कलियुगात माणसांची विशेषत्वे करून विषयांकडेच प्रवृत्ती असल्याचे दिसून आल्यावर त्यांचे मागील पाप कमी व्हावे आणि पुढील पाप टळावे या उद्देशाने देवाने ज्ञानेश्वर, एकनाथ, रामदास इत्यादी संतांना मराठीत ग्रंथ लिहिण्याची प्रेरणा केली. ज्ञानेश्वरांनी गीतार्थ भरून ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ लिहिला.
मुनिवर्य व्यासाने लिहिलेल्या भागवताचे सार एकनाथांनी एकनाथी भागवतात काढिले. इतर सर्व ग्रंथांचे सार काढून समर्थ रामदासांनी दासबोध हा ग्रंथ तयार केला. परंतु विषय सेवनाने बद्ध झालेल्या त्या निर्बल मनाला त्यातील ओव्यांचा अर्थही ग्रहण करता येईना करिता सध्या वामन पंडितांचे श्लोक, मोरोपंतांच्या आर्या, कबीरांचे दोहे, नामदेव तुकाराम इत्यादी अनेक संतांचे अभंग देवाने आमच्यापुढे ठेवले आहेत. या सर्वांचा रस घेऊन आपण आपले जीवन सुखमय केले तरच देवाचा उद्देश सफल झाला असे होईल. म्हणजेच आपल्या मायबापाचा आशीर्वाद घेण्यास आपण पात्र झालो असे होईल. 18. तान्हे मूल आईवर परिपूर्ण अवलंबून असते. त्यामुळे आईला त्याची सर्वस्वी काळजी घ्यावीच लागते. त्याप्रमाणे परमेश्वराला जो अनन्य शरण जातो म्हणजे काया वाचा मनाने त्याचा दास होतो, त्याचा योगक्षेम परमेश्वर चालवितो. 19. आपले प्रेम व्यक्त होण्यासाठी प्रथम आपल्याकडून त्याग व्हावा लागतो. आपणाकडून आप्त इष्टांना आणि आप्त इष्टांकडून आपणास एखादी वस्तू जेव्हा दिली घेतली जाते तेव्हाच परस्परांमधील प्रेमाची कल्पना आपण करीत असतो. अर्थात त्यागानेच प्रेम व्यक्त होते. देवाप्रित्यर्थ त्याग केला असता त्याला भक्ती म्हटली जाते. आपण जे नारळ, केळी, फुले, कापूर, उदकाड्या, पेढे, खडीसाखर, दूध, फळे इत्यादी ज्या ज्या वस्तू देवाला अर्पण करतो हे सर्व देवाविषयीचे प्रेम व्यक्त करण्यासाठी होय. भक्ती म्हणजेच प्रेम होय. आपण व आपले आप्त इष्ट केवळ वस्तूंच्या योगे करून संतुष्ट होतो, पण परमेश्वर मात्र वस्तूबरोबर मन दिल्याशिवाय संतुष्ट होत नाही. मन देणे याचा अर्थ वस्तू कृष्णार्पण करणे म्हणजे वस्तू दिल्याबद्दल अंतर्यामी जी सारखी आठवण असते ती नसणे. नहून वस्तूवर तुळशीपत्र ठेवून केवळ तोंडाने कृष्णार्पण म्हटल्याने ती वस्तू देवाला अर्पण होऊ शकत नाही. अर्पण केलेल्या वस्तूचे विस्मरण झाले की ती वस्तू देवाला पोहोचलीच म्हणून समजावी. 20. कर्म हे मनुष्याला बंधनकारक नसून कर्माचा कर्तेपणा बंधनकारक आहे. मग ते कर्म अशुभ असो वा शुभ असो. मी करणारा, मी करतो, मी केले ही त्रिपुटी नाहीशी झाली की मनुष्य कितीही कर्मे करो तो कर्मबंधनात सापडत नाही. अर्थात तो नित्यमुक्तच समजावा. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.